सर्वात प्रथम माझ्या गुणवंत, शिस्तप्रिय आणि हुशार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे तुमच्या या लाडक्या स्टडी अप या यूट्यूब चॅनेलवरती. मी विशाल सर. आजच्या व्हिडिओमध्ये भाग 2चे अतिमहत्त्वाचे प्रश्न किंवा टॉपिक घेऊन आलेलो आहे. ते येणाऱ्या परीक्षेमध्ये भाग 2चे IMP प्रश्न किंवा बोर्डाचे प्रश्न कशावरती बनत असते ते हे टॉपिक तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. तसंच पेपर 1 आणि पेपर 2 मधील अतिमहत्त्वाचे प्रश्न असतील. सोप्या आणि सरळ शब्दात नोट्स आहे. ते पेपर 1 मध्ये पेपर 1 असो 2 असो यामध्ये 30 गुणांपेक्षा जास्त गुण मिळवून देणारे हे टॉपिक आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. पहिला धडा अनुवंशिकता आणि उत्क्रांती. यामध्ये विशेष पॉईंट जे आहेत तेच करायचे. पहिल्याच जी गाळलेली जागा असेल किंवा जोड्या लावा असतील किंवा सहसंबंध ओळखा याच्यासाठी जे काही प्रतिलेखन आहे, ही प्रतिलेखनाची व्याख्या आपण काय करायची, पाठ करायची आहे. त्यानंतर एक मार्काचा प्रश्न जो एका वाक्यात उत्तर लिहा हा येत असतो किंवा चुकी बरोबर ओळखा याच्यासाठी जी काही भाषांतर आहे हे काय करायचे, पाठ करायचे. त्यानंतर स्थलांतर ही पण व्याख्या आपण पाठ करायची आहे. आणि जी सगळ्यात महत्त्वाची जी बनते ती म्हणजे उत्परिवर्तन. मग हे आपण काय करायचे, हे लक्षात ठेवायचे. मग उत्परिवर्तन चुकी बरोबर ओळखा किंवा गाळलेली जागा भरा याच्यासाठी हा उत्परिवर्तन भरपूर वेळेस विचारलेला आहे. मग काही वेळा या जनुकांमध्ये अचानक बदल होतो. जनुकातील एखादे न्यूक्लियोटाइड अचानक आपली जागा बदलते. यामुळे जो काही लहानसा बदल घडून येत असतो त्याला आपण काय म्हणायचे, तर उत्परिवर्तन असं म्हणायचं आहे. जो काही न्यूक्लियोटाइडने आपली जागा बदलली असते आणि हा जागा बदलल्यामुळे जो काही लहानसा बदल घडून येतो त्याला आपण काय म्हणणार आहे, तर उत्परिवर्तन असं म्हणणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढील उत्क्रांती. ही उत्क्रांतीची व्याख्या तर हमखास विचारली जात असते, ती पण आपण समजून घ्यायची आहे. मग उत्क्रांती म्हणजे काय, तर अत्यंत सजीवांमधील जो काही अत्यंत आणि सावकाश व क्रमिक बदल होय. मग उत्क्रांती लक्षात ठेवायची, सजीवांमधील अत्यंत सावकाश आणि क्रमिक बदल होय म्हणजे उत्क्रांती होय. यानंतर जे काही उत्क्रांतीचे पुरावे येत असते हे पुरावे आपण समजून घ्यायचे आहे. ते मग त्याच्यातला बाह्यरूपी पुरावे. मग बाह्यरूपी पुराव्यामध्ये जे काही प्राणी असतील त्यांची बाहेरची जे काही रचना असेल, अवयवांची रचना असेल ती सारखी असेल हे आपण लक्षात घ्यायचे. त्यानंतर शरीरशास्त्रीय पुरावे. शरीरशास्त्रीय पुराव्यामध्ये पण समजून घ्यायचं आहे. त्यानंतर अंशांगे. आता जे काही उत्क्रांतीचे 2 पुरावे बघितले यापैकी सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा अंशांगे. याच्यावरती आपल्याला आकृती दिलेली असते आणि तो कोणता उत्क्रांतीचा कोणता पुरावा आहे हा पण ओळखण्यासाठी प्रश्न असतो किंवा चुकी बरोबर ओळखा यांच्यासाठी पण हा प्रश्न या अंशांगे यांच्यावरती बनलेला आहे. त्यानंतर पुढचा आहे पुराजीविक विषयक पुरावे म्हणजेच जीवाश्मक विज्ञान. हा पण आपण समजून घ्यायचे. याच्यात असणारे जे काही कार्बन 12 व कार्बन 14 यांच्यावरती प्रश्न किंवा कालमापन यांच्यावरती काय बनलेला असतोय, हा प्रश्न बनलेला असतोय. हा पण पुरावा लक्षात ठेवायचे. जोडणारे दुवे. पुढचा पुरावा आहे जोडणारे दुवे. हा जोडणारे दुव्यांमध्ये जो काही डगबिल आणि पेरापॅटिस प्राणी आहे हे प्राणी काय करायचे, ती एकदा वाचून जायचे आहे. त्यानंतर भ्रूणविज्ञानाविषयक पुरावे हे पण आपण समजून घ्यायचं आहे. म्हणजे काही विज्ञानाविषयक पुरावे असतील हे पण आपण व्यवस्थितरित्या समजून घ्यायचे आहे. त्यानंतर 2 मार्काला जो काही प्रश्न येत असतोय तो डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत किंवा लॅमर्क्सवाद येईल, तो पुढे येईलच व्हिडिओमध्ये. पण आपल्याला जो काही डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आहे हा जर प्रश्न आपल्याला विचारला तर त्याच्यात बेसिक काय लिहिलं पाहिजे किंवा कोणते पॉईंट टाकले पाहिजे हे आपण
समजून घेऊ. मग जो काही डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आहे त्यामध्ये जे काही विविध प्रदेशातील वनस्पती असतील व प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा केले व त्यांचे निरीक्षण डार्विनने पुढे सक्षम असतील ते जगतील असे सांगणारा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत प्रसिद्ध केला. डार्विनने यांनी ओरिजिनल ऑफ स्पेसीज हे पुस्तकही प्रसिद्ध केलं. नंतर त्यांचा जो काही पुरावा आहे हा पुरावा थोडक्यात मांडायचा आहे. त्यानंतर लॅमर्क्सवाद पण लक्षात ठेवायचं आहे. जर डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत विचारला नाही तर हमखास आपल्याला लॅमर्क्सवाद हा विचारला जात असतोय. तो पण थोडक्यात काय आहे तो समजून घ्यायचा आहे. मग उत्क्रांती होत असताना सजीवाच्या शरीर रचनेत बदल होतात व त्या बदलांमागे त्या जीवाने केलेला प्रयत्न व केलेला आळस कारणीभूत असतो असा सिद्धांत जे लॅमर्क यांनी काय केलेला आहे मांडलेला आहे. यालाच त्यांनी इंद्रियाचा वापर व न वापरण्याचा सिद्धांत असे म्हटलेलं आहे. मग लॅमर्क्सवादला जो काही दुसरं नाव आहे हा पण कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. मग हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढील पॉईंट मानवी उत्क्रांती. आता मानवी उत्क्रांती कशी होत गेली हे आपण समजून घेतलं असेलच, पण मग त्याच्यातलं जे काही बेसिक आहे मेन पॉईंटचं जे आहे ते आपण समजून घ्यायचं आहे. त्याच्यातलं आपल्याला चित्र दिलेले माणूस कसा उत्क्रांत होत गेला. मग 7 कोटी वर्षापूर्वी, 6 कोटी वर्षापूर्वी, 4.5 कोटी वर्षापूर्वी हे जे असतील त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. पण पहिलेच एक लक्षात ठेवायचं आहे, जो काही लेमूरसारखं प्राणी असतील हे कधी होते तर 7 कोटी वर्षापूर्वी होते. हे लक्षात ठेवायचं. नंतर दुसरी गाळलेली जागा अशी बनते की मानवदृष्ट्या प्राण्यांची आपल्याकडे सर्वात प्रथम जी नोंद झाली ती आफ्रिकेतील आणि उत्तर भारतीयातील रामापॅथिक्स हा लक्षात ठेवायचा आहे. रामापॅथिक्स ही गाळलेली जागा लक्षात ठेवायची. नंतर 20 लाख वर्षापूर्वी हा मानवदृश्य प्राण्यांची रचना व मानव होमो या प्रजातीचा आहे. त्यानंतर पुढची गाळलेली जागा बुद्धिमान प्राणी म्हणून यांची नोंद झालेली तो न्यूझीलँड्स मानव हा काय केलेला आहे बुद्धिमान मानव म्हणून याचं नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर काही तुम्हाला पॉईंट महत्त्वाचे प्रश्न असतील ते इथं या व्हिडिओमध्ये सांगतोय. मग पहिलं प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे परिच्छेद लिहायचा हा प्रश्न करूनच जायचा. मग लॅमर्क्सवाद असेल किंवा डार्विनचा सिद्धांत असेल किंवा उत्क्रांती असेल आणि जोडणारे दुवे असतील. आता इथं विशेष करून जो काही भ्रूणविज्ञान घेतलेला आहे हा भ्रूणविज्ञान ऑप्शनला ठेवायचा आहे. त्यानंतर अनुवंशिकता म्हणजे काय ते सांगून अनुवंशिकतेचे बदल कसे घडतात हे स्पष्ट करायचं आहे. मग त्याच्यातल्या जे काही प्रतिलेखन असेल, भाषांतर असेल, स्थलांतर असेल हे पण आपण काही करायचं आहे तर समजून घ्यायचं आहे. उत्क्रांतीचे अनुवंशिक बदल कसे कारणीभूत ठरतात हे पण शास्त्रीय कारण करून जायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुंतागुंतीचे जे काही प्रतिने निर्माण होण्याची जी काही प्रक्रिया ती स्पष्ट करा हा एक करून जायचं आहे. उत्क्रांतीचा सिद्धांत सांगून त्यासाठी कोणते पुरावे आहेत ते उत्क्रांतीचे 6 पुरावे आहेत ते समजून घ्यायचे. पण विशेष करून तिसरा पुरावा आणि दुसरा पुरावा हा काय करायचा आहे लक्षात ठेवायचं. मग तिसरा कोणता आहे जीवाश्मक असेल आणि दुसरा कोणता आहे शरीरशास्त्रीय पुरावे असतील किंवा अवशांगे असतील हे लक्षात ठेवायचे आहेत. यानंतर सध्या मानव कसा उत्क्रांत होत गेला याबाबत माहिती लिहा हा पण प्रश्न आपण करून जाणार आहोत. त्यानंतर भाग 2 मधील दुसरा धडा सजीवातील जीवन प्रक्रिया. सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 याच्यातले महत्त्वाचे प्रश्न आपण लक्षात घेऊ. जे अन्न पदार्थ खातो त्यातील प्रामुख्याने कार्बोदकांचा उपयोग मुख्यत्वे दररोज आवश्यक असणारी ऊर्जा मिळवण्यासाठी केला जातो. ही ऊर्जा ATPच्या स्वरूपात मिळवली जाते. त्यासाठी पेशीमध्ये ग्लुकोज या कार्बोदकाचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण केले जातेच. यालाच पेशीय स्तर शोषण म्हणतात हे लक्षात ठेवायचे.
पेशीय स्तर शोषण. सजीवातील पेशीय स्तर होणारे शोषण 2 प्रकार पडत असते. ते 2 प्रकार म्हणजे एक पहिलं ऑक्सी शोषण आणि दुसरं आहे विनाक्षी शोषण. मग याच्यावरती तुम्हाला 1 मार्काला उत्तर लिहा किंवा फरक स्पष्ट करा 2 मार्काला पण विचारला जाऊ शकतो. मग त्याच्यासाठी ऑक्सी शोषण म्हणलं की त्याच्यात काय झालेलं आहे, ऑक्सिजन भाग घेतो आणि विनाक्षी शोषण म्हणजे ऑक्सिजन भाग घेत नाही. हा समजून हा फरक मेन आहे. तिथं आपल्याला काय होतं, अर्धा मार्क तरी पडत असते. मग त्यानंतर जे काही ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण आहे, या ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण जो काही तक्ता आहे, हा तक्ता 15 नंबरचा जो काही 15 नंबरला जे काही पानावरती जो काही तक्ता आहे, हा तक्ता काय करायचे, ग्लुकोजचं विघटीकरण हा समजून घ्यायचा आहे. त्यानंतर विविध घटकांपासून मिळणारी ऊर्जा ही समजून घ्यायची. याच्यासाठी सुद्धा काय केलेलं आहे, जो काही तक्ता आहे, हा तक्ता फिक्स येणार म्हणजे येणार, त्याच्यावरती भरपूर सारे प्रश्न पडत असते ते. मग याच्यातले मेन पॉईंट आपण लक्षात घेऊ. अमिनो आम्ल. मग अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार होणाऱ्या महारेणूला काय म्हणलेलं आहे, प्रथिने म्हणलेलं आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट म्हणतोय, जो प्राणीजन्य पदार्थांपासून मिळणाऱ्या प्रथिनेंना फर्स्ट क्लास प्रथिने असं म्हणायचं आहे. क्लास प्रथिने असं म्हणतात. परत प्रथिनांपासून सुद्धा 4 कॅलरी एवढी ऊर्जा मिळते, हे लक्षात ठेवायचं. आणि प्रथिनेचं पचन झाल्यानंतर अमिनो आम्ल तयार होतं हा पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. नंतर ना प्रथिने पचनानंतर तयार झालेले अमिनो आम्ल याच्यासाठी काय करायचे, तर जो काही आपल्याला तक्ता आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. 5 नंबरवरती असा आपल्याला तक्ता दिलेला आहे. त्यानंतर तिथं कशापासून काय तयार झालेले पचनानंतर तक्ता आहे, तो आपण काय करायचा, समजून घ्यायचा आहे. नंतर मेद आम्ले आणि अल्कोहोलचे रेणू विशिष्ट रासायनिक बंधनाने जोडून तयार झालेल्या पदार्थांना सिद्ध पदार्थ असं म्हणत असते. ती सिद्ध पदार्थ म्हणजे काय हे पण समजून घ्यायचे. मात्र यांच्यापासून आपल्याला सिद्ध पदार्थांपासून 9 कॅलरीज इतकी ऊर्जा मिळते. पेशी विभाजन हे पेशी आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी एक अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे. या गुणधर्मामुळेच एका सजीवापासून नवीन सजीव निर्माण होऊ शकतो. बहुपेशीय सजीवांची शरीराची वाढ होऊ शकते. शरीराची झालेली झीज भरून काढता येऊ शकते. आणि पेशी विभाजनाचे मुख्यतः 2 प्रकार पडत असते. ते पहिलं आहे सूत्री विभाजन आणि दुसरं आहे अर्धगुणसूत्री विभाजन. मग आपल्याला हे फरक स्पष्ट करा किंवा टिपा लिहा, यांच्यासाठी पण हा सूत्री विभाजन महत्त्वाचा पॉईंट आहे. मग याच्यातलं जे काही सूत्री विभाजन आहे ही काय काम करते, तर शरीरातील कायक पेशी आणि मूल पेशी यामध्ये घडून येत असते. तर अर्धगुणसूत्री विभाजन हे जनक पेशींवरतीच अवलंबून असते, हे समजून घ्यायचं आहे. त्यानंतर जे काही सूत्री विभाजनामध्ये प्रकलन विभाजनाच्या ज्या काही 4 पायऱ्या आहेत, ह्या 4 पायऱ्यांपैकी जी काही पहिली पायरी आहे, ही पहिली पायरी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. याच्यावरती प्रश्न बनत असते, ते एवढं लक्षात ठेवायचं आहे. मग पहिलं पूर्वावस्था. मग पूर्वावस्थेमध्ये जे काही प्रकलन विभाजनाच्या पूर्वावस्थेमध्ये अत्यंत नाजूक धाग्यांसारखे असलेले प्रत्येक गुणसूत्रांचे वल्लीभवन होते, हे लक्षात ठेवायचे. आणि 5व्यामध्ये पण अवल्लीभवन होत असते, हे लक्षात ठेवायचे. म्हणून ही अवस्था सांगितलेली आहे. त्यामुळे ते आखूड व जाड होऊन त्यांच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित दृश्य व्हायला सुरुवात होते आणि तारा केंद्रक द्विगुणित होतो व प्रत्येक तारा केंद्रक पेशीच्या विरुद्ध ध्रुवांनी जातो. केंद्रकीय आवरण आणि केंद्रकीय नाहीसे व्हायला सुरुवात होते, हे पूर्वावस्था आहे. त्यानंतर मध्य अवस्था असेल, पाश्चात्य अवस्था असेल, ह्या अवस्था आपण वाचून घ्यायची. ती पहिली आणि 5वी अवस्था काय करायची, नीट समजून घ्यायची आहे. त्यानंतर अंत्य अवस्था. मग अंत्य अवस्थेमध्ये जे काही पहिली पूर्व अवस्था झाली, या पूर्व अवस्थेवरतीच ही उलट प्रक्रिया आहे, ही समजून घ्यायची आहे. मग
अंत्य अवस्थेमध्ये पेशींच्या दोन्ही टोकांमध्ये पोचलेली गुणसूत्रे आता उलगडतात, म्हणजेच अनफोल्डिंग अवल्लीभवन होत असते. त्यामुळे ती ती पुन्हा नाजूक धाग्यांसारखे पातळ होऊन दिसेनासे होतात. नंतर दोन्ही टोकांना पोचलेल्या गुणसूत्रांचा संचयाभोवती केंद्रकीय आवरण तयार होते. अशा तऱ्हेने आता एका पेशीचे 2 जनुकी केंद्रके तयार होत असते. ती या केंद्रके सुद्धा दिसू लागत असते. तर्कतंतू हे परिपूर्ण नाहीसे होत असते. ही 5वी अवस्था लक्षात घ्यायची आहे. परिकल विभाजनामध्ये पेशी द्रव्याचे विभाजन होऊन 2 नवीन पेशी तयार होत असते. त्यांना जन्यपेशी असं म्हणत असते किंवा जनकपेशी असं म्हणत असते. त्यानंतर भाग 3ऱ्या धड्यातील जे काही महत्त्वाचे पॉईंट असतील ते आपण समजून घ्यायचे. मग पहिला व्याख्या लिहा. मग व्याख्या लिहिण्यासाठी आपल्याला पोषण माहीत पाहिजे. प्रथिने, पेशी स्तरावरील शोषण आणि ऑक्सी शोषण आणि पोषक द्रव्य हे व्याख्या समजून घ्यायची आहे. त्यानंतर अर्धगुणसूत्री आणि सूत्री विभाजन हा एक फरक स्पष्ट करायला येऊ शकतो किंवा ऑक्सी शोषण किंवा विनक्षी शोषण हे समजून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, आकृतीवरून सूत्री विभाजनाचे सविस्तर वर्णन करा. आता हा मागच्या वर्षीच प्रश्न आलेला होता, या वर्षी शक्यता आहे. त्यानंतर क्रेब चक्र आकृती सही स्पष्ट करा किंवा आकृती दिलेली असते त्याच्यावरतून क्रेब चक्र काय करायचं स्पष्ट करायचं आहे. त्यानंतर कार्बोदक एसिडनं पदार्थ प्रथिने यांचे ऑक्सिडीकरण होऊन ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया कशी होत असते हा तक्ता दुरुस्त करून लिहायचा आहे. जो काही 15 नंबरवरचा जो काही तक्ता आहे हा तक्ता व्यवस्थितरित्या करून जायचं आहे, जेणेकरून आपल्याला 3 पैकी 3 मार्क कसे मिळतील याचा विचार करायचा आहे. त्यानंतर तिसऱ्या धड्यातील सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 याच्यामध्ये सुद्धा लक्षात घ्यायचे जे काही सिलेक्टेड पॉईंट असतील तेच करून जायचं आहे. मग त्याच्यातलं पहिलंच अलैंगिक प्रजनन. मग युग्मक निर्मिती विना एखाद्या प्रजातीतील एकच जीवाने अवलंबलेली नवजात जीवनिर्मिती प्रक्रिया म्हणजे अलैंगिक प्रजनन होय. मग अलैंगिक प्रजनाचे काही प्रकार पडत असते ते आपण समजून घेऊ. बहुपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजनन, मग त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे खंडीभवन. त्यानंतर पुनर्जनन आणि मुकलायन हे 3 करायचे. अलैंगिक प्रजनन तेवढ्यावरती स्टॉप करायचं आहे. त्यानंतर अलैंगिक प्रजनन. मग अलैंगिक प्रजनन म्हणजे लैंगिक प्रजनन कायम दोन जनक पेशींच्या मदतीने होते. या 2 जनक पेशी म्हणजे स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक हे लक्षात ठेवायचे. मग ही प्रक्रिया दिसून येत असते. मग त्याच्यातली विशिष्ट करून ज्या काही 2 प्रक्रिया आहेत त्या समजून घ्यायच्या आहेत. युग्मक निर्मिती या प्रक्रियेत अर्धगुणसूत्री विभाजनाने गुणसूत्रांची संख्या निम्मी होऊन अर्धगुण युग्मकांची निर्मिती होते. त्यामुळे या जनक पेशी एकगुणित होत असते. आणि फलन प्रक्रिया कशी आहे तर फलन प्रक्रिया म्हणजे या प्रक्रियेत स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक यांना पेशींचा संयोग होऊन एक द्विगुणित युग्मनाची निर्मिती होते. याला फलन असं म्हणत असते. ही युग्मनाचे सूत्र विभाजन होऊन भ्रूण तयार होते. या भ्रूणवाढीस नवजात सजीव असं म्हणत असते. त्यानंतर वनस्पतीचं अलैंगिक प्रजनन. याच्यासाठी काय करायचंय, जे काही वनस्पतीचं अलैंगिक प्रजनन 5 नंबर 26 वरची आकृती, फुलाची जी काही आकृती आहे ती आकृती आपल्याला कन्फर्म येत असते. त्यानंतर त्या आकृतीत काय ते समजून घेणं अपेक्षित आहे. वनस्पतीमध्ये हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे. फुलामध्ये बाहेरून आत या क्रमाने एकूण 4 मंडले पडत असते. हे समजून घ्यायचे. 4 मंडले असते ती. एक निदलपुंज, दलपुंज, पुंमक आणि जायांग. यापैकी पुंमक आणि जायांग हे प्रजननाचे काम करतात म्हणून त्यांना आवश्यक मंडले असं म्हणत असते. हा 1 मार्काला पण प्रश्न विचारू शकतो किंवा वेगळा घटक ओळखा पण त्याच्यासाठी पण हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढे निदलपुंज आणि दलपुंज हे आतील मंडलाचे संरक्षणाचे काम करत असतात म्हणून त्यांना अतिरिक्त मंडले असं म्हणत असते. निदलपुंजाच्या दलांना निदल असं म्हणतात तर ते हिरव्या रंगाचे असते आणि दलपुंजातील दलांना पाकळ्या म्हणतात. या पाकळ्या विविध रंगाच्या असते. हे समजून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचं आहे जे काही
मग आधुनिक तंत्रज्ञान आहे. प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काच नलिकेचं फलन IVF हे समजून घ्यायचे. नंतर ना भाडोत्री मातृत्व हे पण येत असते. त्यानंतर पुढील पानावरती गेल्यानंतर आपल्याला लैंगिक आजार याच्यामध्ये सायफिसिस आणि गोनोरिया हे 2 आजार आपण लक्षात ठेवायचे. यांच्यावरती प्रश्न विचारला जात असतोय. मग याच्यातले विशेष करून प्रश्न कोणते करून जायचे, तर त्याच्यातलं पहिलं थोडक्यात उत्तर लिहा. याच्यातलं एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचे उदाहरण स्पष्ट करा किंवा IVF ही संकल्पना स्पष्ट करा. लैंगिक आजार रोखण्यासाठी तुम्ही काय कराल हे लक्षात ठेवायचे. आणि वालं ऋतुचक्र म्हणजे काय हे चक्राचं संक्षिप्त वर्णन करा. मग हा एक प्रश्न सगळ्यात IMP आहे. आपल्याला आकृती पण दिलेली जाते. त्या आकृतीच्या मार्फत काय करायचे, खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे ते. त्यानंतर शास्त्रीय कारण दाम्पत्याला मुलगा होणार की मुलगी हे त्या दाम्पत्यातील पुरुषावरती अवलंबून असते. या विधानाचे सत्यता असत्यता सहकारण स्पष्ट करा. मग तेच आपल्याला लक्षात ठेवायचे. XX आणि XY गुणसूत्रे आहे ते लक्षात ठेवायचे. याला फिमेल आणि याला काय म्हणायचं, मेल हे आपण शिकलेलो आहोत. मग रिव्हिजन करण्याचा आजचा व्हिडिओ आहे. त्यानंतर अलैंगिक प्रजननाची प्रक्रिया आकृतीसह स्पष्ट करा. तीच आपण फुलाची आकृती सांगितलेली होती. ती फुलाची आकृती काय करायची, व्यवस्थितरित्या समजून घ्यायची आहे. त्यानंतर पर्यावरण व्यवस्थापन. मग पर्यावरण व्यवस्थापनामध्ये चौथा जो काही धडा आहे, हा चौथ्या धड्यावरती अन्नसाखळी, ही अन्नसाखळी कोणती पण एक करून जायची आहे. त्याच्यावरती प्रश्न 2 मार्काला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पर्यावरण संवर्धन. पर्यावरण संवर्धन आता हा चौथा धडा, तर आपल्याला जसं पर्यावरण वाचू शकतो, कोणत्या तुम्ही अँगलने विचार करतात त्याच्यावरती हे प्रश्न आरामात सुटत असते. त्यानंतर मोलाई जाधव जाधवची जी काही गोष्ट आहे, ती बांबूची गोष्ट आहे. ती बांबूची गोष्ट काय करायची, लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर पर्यावरण संवर्धन आणि जैविक विविधता यांच्यावरती प्रश्न विचारला जात असतोय, तो पण आपण लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर अनुवंशिकता, विविध प्रजाती, अनुवंशिकतेची विविधता, परत प्रजातीची विविधता आणि परिसंस्थेतील विविधता ही पण आपण वाचून जायचं आहे. त्यानंतर देवराईवरती काय केलेले, ज्या काही वनस्पती असतील या वनस्पतींचं आपण कसं संवर्धन करता येईल हे आपण या गोष्टी वाचून जायच्या आहेत. त्यानंतर जैविक विविधतेचे संवर्धन कसे करता येईल हे पण आपण वाचायचं आहे. त्यानंतर धोक्यात आलेली देशातील 3 वारसा स्थळे हे समजून घ्यायचं आहे. धोक्यात आलेल्या प्रजातीचे वर्गीकरण. मग संकटग्रस्त प्रजाती याच्यात काय करायचे, तर लायन, वानर आणि तनमोर लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर दुर्मिळ प्रजाती याच्यामध्ये रेड पांडा आणि कस्तुरी मृग. संवेदनशील प्रजातीमध्ये पट्टेरी वाघ आणि गिरियांची सिंह. अनिश्चित प्रजाती म्हणजे शेकडो खार. यांच्यावरती मार्च 2026ला हमखास प्रश्न येणार. म्हणजे 1 मार्काचा येऊ शकतो, 3 मार्काचा येऊ शकतो किंवा 5 मार्काचा पण याच्यावरती प्रश्न बनत असतोय. मग हा IMP पॉइंट आहे. त्यानंतर हरित ऊर्जेच्या दिशेने जावतोय. मग हरित ऊर्जेच्या दिशेने गेल्यानंतर आता 5वा जो काही हरित ऊर्जेच्या दिशेने धडा आहे, या धड्यामधले जे काही विद्युत निर्मितीचे जे काही टप्पे असतील, विद्युत निर्मितीचे टप्पे असतील ते काय करायचे, ते तुम्ही वाचून जायचं आहे. आपण प्रश्नांवरती येऊ. फरक स्पष्ट करा. पारंपरिक ऊर्जा स्रोत आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत. त्यानंतर औष्णिक विद्युत निर्मिती आणि सौर औष्णिक विद्युत निर्मिती ही पण समजून घ्यायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही हरित ऊर्जेच्या दिशेने गेलेला धडा आहे, या धड्यामध्ये हरित ऊर्जा म्हणजे काय
कोणत्या ऊर्जा स्रोतास हरित ऊर्जा म्हणता येईल? हरित ऊर्जेची उदाहरणे द्या. मग पवनचक्की असेल, पाण्यापासून लाईट बनवणे असेल किंवा सौर ऊर्जा प्रकल्प असेल, हा पण समजून घ्यायचा आहे. मग याच्यातलं जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरण क्षमता ऊर्जा असं म्हणत असते ती, हे पण पॉईंट समजून घ्यायचं आहे. आणि जलविद्युत निर्मिती केंद्र ही पर्यावरणीय स्नेही आहे किंवा नाहीत याविषयी तुमचे मत स्पष्ट करा. यानंतर प्राणी वर्गीकरणाचे फायदे. प्राणी वर्गीकरणाचे फायदे आपण बघणार आहोत. प्राण्यांचा अभ्यास करणे सोयीस्कर होते. एखाद्या गटातील मोजक्या प्राण्यांचा अभ्यास केला तर त्या गटातील सगळ्या प्राण्यांविषयी माहिती मिळत असते. तसंच 3 नंबरला प्राण्यांच्या उत्क्रांतीविषयी माहिती मिळत असते आणि प्राण्यांना ओळखणे सोपे होते आणि त्यास अचूकता येत असते. 5 नंबरला प्राण्यांचे इतर सजीवांशी असलेले नाते समजायला मदत होत असते. प्रत्येक प्राण्याचा अधिवास हा निसर्गातील नेमके स्थान समजायला मदत होत असते आणि प्राण्यातील वेगवेगळ्या प्रकारची अनुकूलतेची माहिती मिळत असते. हे प्राणी वर्गीकरणाचे फायदे आहेत, हे समजून घ्यायचं आहे. यानंतर समपृष्ठरज्जू प्राणी या गटातील या प्राण्यांचे वैशिष्ट्य आपल्याला बघायचे आहेत. नंबर 1, शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा धारक नसतो. 2 नंबरला ग्रसनीमध्ये कलिकाविद्रे नसते ती. आणि 3 नंबरला चेतारज्जू असेल तर तो युग्मांकी, भरीव आणि शरीराच्या उदर बाजूस असतो. हृदय असेल तर ते शरीराच्या पृष्ठबाजूस असते, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर समपृष्ठ प्राणीरज्जूचे वैशिष्ट्ये आहे ती. नंबर 1, शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक असतो. श्वासनलिकेसाठी कलिकाविद्रे किंवा फुफ्फुसे असते ती. 3 नंबरला चेतारज्जू एकच पोकळी आणि शरीराच्या पृष्ठबाजूस असतो. हृदय शरीराच्या उदर बाजूस असते. यानंतर जे काही 10 प्राणीसंघ पडलेले आहेत त्याच्यातील महत्त्वाचे प्राणीसंघ आपण लक्षात ठेवणार आहोत. मग पहिला आहे रंध्रीय प्राण्यांची वैशिष्ट्ये. मग रंध्रीय प्राण्यांचे वैशिष्ट्य जर म्हटलं तर त्यांचे किमान 3 मुद्दे पाठ करायचे आहेत. 3 मुद्दे काय करायचे? पाठ करायचे किंवा लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर जे IMP किंवा जे प्राणीसंघ परीक्षेला विचारले जाते त्यांचाच आपण विचार करणार आहोत. 2 नंबरला आहे चपट्या कृमी. या चपट्या कृमीचे वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं. वलीय प्राणी, सांधीपात, मूर्धकाय, कंठमचर्मी आणि अर्धसमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू हे प्राणीसंघ काय करायचे? विशेष करून लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर थोडक्यात उत्तरे द्या किंवा स्वाध्यायामधले IMP प्रश्न आपण बघू. त्याच्यातले पहिलं शार्कचे वर्गापर्यंत शास्त्रीय वर्गीकरण लिहा. किंवा 2 नंबरला कंठमचर्मी संघाचे 4 गुणधर्म लिहा. त्यानंतर फुलपाखरू व वटवाघळू यातील फरकाचे 4 मुद्दे लिहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शास्त्रीय कारण बरंच वेळ विचारलेलं आहे. ते झुरळ कोणत्या संघातील प्राणी आहे? उत्तर सहकारण स्पष्ट करा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे जेलीफिश या प्राण्याबरोबर संपर्क असल्यास आपल्या शरीराचा दाह होतो. हा प्रश्न पण करून जायचा आहे. त्यानंतर सर्व पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठरज्जू आहेत, पण सर्व समपृष्ठरज्जू प्राणी पृष्ठवंशीय नाहीत, हे लक्षात घ्यायचंय आणि प्रश्न काय करायचा सोडवायचा आहे. परत सरीसृप प्राण्याचे शरीराचे तापमान हे स्थिर असते. हा एक भरपूर वेळेस बोर्डाने विचारलेला प्रश्न आहे. यानंतर 7व्या धड्याकडे जाऊ. ओळख सूक्ष्मशास्त्राची. याच्यामध्ये काय करायचंय तर उपयोजित सूक्ष्मशास्त्र यांची व्याख्या लक्षात घ्यायची. त्यानंतर औद्योगिक सूक्ष्मशास्त्र यांची पण व्याख्या आणि एखादं उदाहरण लक्षात ठेवायचंय. पण उत्पादकांमध्ये उदाहरणच आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्याच्यातले असणारे सूक्ष्मजीव असतील ते कोणत्या कामासाठी उपयोगी येत असते ते हे आपण बघणार आहोत. यानंतर पहिलंच उत्पादक आहे दूधजन्य उत्पादके. मग याच्यात पुरातन काळापासून दूध टिकवण्यासाठी जे विविध पदार्थांचे रूपांतर केले जात असे, जसे की चीज, लोणी, क्रीम, हेफीर,
शेळीच्या दुधापासून बनलेलं दह्यासारखा पदार्थ योगर्ट, विरजण वापरून केलेलं दही. आता हा फेफिर नावाचा आहे, हा पण 1 मार्काला विचारला जातो किंवा योगर्ट पण 1 मार्काला विचारला जात असतोय, विचारला आहे. त्यानंतर योगर्टचे उत्पन्न याच्यात सेक्टोकोकस थर्मोफिलिक्स आणि लॅक्टोबॅसिलस डेलिब्रुक हे लक्षात ठेवायचे. हे जीवाणूंचं जो काही प्रमाण आहे तो काय 1:1 यांच्यात मिश्रण आढळत असते आणि टेक्टोकोकसमुळे लॅक्टिक आम्ल तयार होऊन त्या प्रथिनांचे जेल बनते किंवा दह्याला घट्टपणा येतो, हा लक्षात ठेवायचा आहे. योगर्टमध्ये हे 2 सूक्ष्मजीव लक्षात ठेवायचे आहेत. यानंतर जो काही प्रोबायोटिक आहे, प्रोबायोटिक्स हे पण लक्षात ठेवायचे. प्रोबायोटिक्स उत्पादने योगर्ट, केकीर, शोअरक्रूट, डार्क चॉकलेट, मिसो सूप, लोणची, तेल यासारखे जे काही पदार्थ असतील, हे पदार्थांमध्ये यांना खाद्यपदार्थ म्हणून वापरल्यानंतर यांचा विविध प्रकारे फायदा झालेला आहे. त्यानंतर विनेगर हा तर सगळ्यात महत्त्वाचा आहे पॉईंट. 1 मार्काला येणारा प्रश्न आहे. विनेगरचं शास्त्रीय नाव ॲसिटिक ॲसिड CH3CCCOOH. त्याच्यात रासायनिकदृष्ट्या विनेगर हे किती टक्के असते तर 4% असते, हे समजून घ्यायचं आहे. यानंतर पेय निर्मितीसाठी पान नंबर 80 वरचा जो काही तक्ता आहे, हा तक्ता आपण काय करायचं आहे, लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर जे काही सूक्ष्मजीव असतील, मग हे सूक्ष्मजीव कोणतं पेय तयार करण्यासाठी उपयोगाचे आहे ते त्यांच्यासाठी दिलेला आहे, तो तक्ता आपण व्यवस्थितरित्या करून घ्यायचा आहे. त्यानंतर जे काही व्यावसायिक उत्पादनात वापरण्यात येणारे सेंद्रिय आम्ले व त्यासाठी उपयुक्त असणारे सूक्ष्मजीव, हे पण पान नंबर 81 वरचा काय करायचं आहे, तक्ता पाठ करून जायचा आहे किंवा लक्षात घेऊन जायचं आहे. त्यानंतर भूमिभरण स्थळ आपल्याला तक्ता पूर्ण करा किंवा आकृतीला नावे देऊन विशेष माहिती लिहा, याच्यासाठी भूमिभरण स्थळ हे पण विचारलं जात असते. मग याच्यात असणारा जो काही केरकचरा असेल, हा केरकचरा टाकून योग्यरित्या त्याचं सेंद्रिय खत तयार केले जाते. ही जी पद्धत आहे ही आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपल्यापुढे विकसित झालेली आहे, त्याच्यासाठी हा पण IMP प्रश्न आहे. त्यानंतर सांडपाणी व्यवस्थापनामध्ये अशाच पद्धतीने जे काही सूक्ष्मजीव असतील, या सूक्ष्मजीवांच्या मदतीने जे सांडपाणी असेल ते स्वच्छ करण्यासाठी या सूक्ष्मजीवांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केलेला आहे. तो पण पॉईंट आपण काय करायचं आहे, वाचून जायचा आहे. त्यानंतर स्वच्छ तंत्रज्ञानासाठी विशेष करून जे सूक्ष्मजीव वापरलेले आहे ते, हे तंत्रज्ञानाच्या मदतीने जो काही स्वच्छ करण्याची एखादं पाणी असेल ते स्वच्छ करण्यासाठी आपण वेगवेगळे केमिकल टाकत असतो. हे केमिकल वापरण्याच्या ऐवजी आपण जर सूक्ष्मजीव वापरला, जर सूक्ष्मजीवांचा योग्य प्रकारे वापर केला तर आपल्याला योग्य प्रकारे फायदा होत असतो. त्यानंतर प्रश्नांमध्ये गेलं तर प्रक्रियेनंतर मिळणारे जे काही सांडपाणी असतील, या सांडपाण्यांविषयी काय करायचे, जो काही तक्ता आहे हा तक्ता कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर इथाईन डिंक असेल, सांडपाणी व्यवस्थापन असेल किंवा सूक्ष्मजीव असतील, यांच्यासारखं काही जे काही तक्ते असतील, हे तक्ते व्यवस्थितरित्या करून जायचं आहे. तसेच आपण जर महत्त्वाच्या प्रश्नांमध्ये गेलो तर आपल्याला कंपोस्ट शेत निर्मितीसाठी सूक्ष्मजीवांची भूमिका काय आहे हे स्पष्ट करण्यासाठी 2 किंवा 3 मार्काला काय केलेलं आहे, विचारलेले आहे ते. त्यानंतर दुसरा प्रश्न, पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉल मिसळल्याचे फायदे काय आहेत ते सांगायचे किंवा इंधन मिळवण्यासाठी वनस्पतींची लागवड का करतात हे पण आपल्याला विचारले जात असते. त्यानंतर तिसरा आहे, जैविक वस्तुमानापासून कोणकोणती इंधने मिळवतात, हा एक प्रश्न आपण करून जाणार आहोत. यानंतर 8व्या धड्यातील
पेशी विज्ञान व जैविक तंत्रज्ञान यामध्ये असणारे महत्त्वाचे पॉईंट बघू. पेशी विज्ञान, मृत पेशी किंवा मूल पेशी ह्या 2 व्याख्या पाठ करून जायच्या आहेत. जैविक तंत्रज्ञान व त्याचे व्यावहारिक उपयोग आणि कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे हे पॉईंट आपण काय करणार ती बघणार आहोत. पहिलंच आहे मूलपेशी. मग मूलपेशी कशाला म्हणायचं? त्याचे स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक यांचे मिलन झाल्यानंतर जे युग्मज बनण्यापासून पुढील सजीव बनत असतं. वाढीच्या आधी सुरुवातीच्या काळात जो काही सजीव पेशीचा एक गोळा असतो त्या सर्व पेशी जवळपास एकसारख्या असतात. त्या पेशींना मूलपेशी असं म्हणत असते. त्यानंतर मूलपेशी मिळवण्याचं जे काही सजीव असतील या सजीवातील जे काही रक्त असतील, अस्थिमज्जा असतील, रक्त अस्थिमज्जा मेदउत्ती यामार्फत आपण काय करत असते तर मूलउत्ती निर्माण करत असते किंवा मिळत असते ते. यानंतर मूलपेशींचे उपयोग आता IMP करून ठेवायचे आजच. मूलपेशींचे उपयोग. पहिलं पुनर्जीवन उपचार, त्यानंतर सेल थेरपी जसे की मधुमेह, हृदयविकाराचा झटका, कमकुवत यासारख्या आजार झाल्यानंतर निकामी झालेली उत्ती बदलण्यासाठी या मूलपेशींचा वापर केला जात असतो. त्यानंतर अमोनिया झाला, ल्युकेमिया झाला, थॅलोसिमिया इत्यादी रोगांमध्ये लागणाऱ्या ज्या काही रक्तपेशी बनवण्यासाठी या मूलपेशींचा उपयोग केला जात असतो. त्यानंतर आपल्याला तक्ता पूर्ण करा किंवा 2 मार्काला प्रश्न येऊ शकतो. अवयव रोपण यामध्ये हृदय, किडनी यासारखे अवयव निकामी झाल्यास मूलपेशींपासून ते अवयव बनलेले जात असते, ते यकृत झालं यासारखे. त्यानंतर जैविक तंत्रज्ञानाची व्याख्या आणि त्याचे फायदे काय ते त्यांच्यावरती एक प्रश्न विचारला जात असतो. मानवी फायद्याच्या दृष्टीने सजीवातील कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकरण घडून सुधारणा करण्याचे जैविक तंत्रज्ञान असं म्हणत असते. ती जो काही कृत्रिमरित्या जनुकीय बदल असेल किंवा संकर घडून आणला जात असतो त्या सजीवामुळे त्याच्यातले काय झालेले असते ते गुणधर्म बदललेले असते ते त्यांना जैविक तंत्रज्ञान असं म्हणत असते. ते जैविक तंत्रज्ञानाचे फायदे काय ते समजून घेऊ. नंबर 1, पृथ्वीवरील शेतजमिनीला शेतमर्यादा असल्यामुळे प्रति हेक्टर जास्त उत्पादन घेणे शक्य आहे. रोगप्रतिकार वाहन तयार झाल्यामुळे रोग नियंत्रणावर होणारा खर्च कमी होत असतो. लवकर फळधारणा होणाऱ्या जाती तयार झाल्यामुळे वर्षाकाठी जास्त उत्पन्न घेणे शक्य आहे. बदलते तापमान व पाण्याचे प्रमाण, जमिनीचा कस अशा बदलत्या पर्यावरणात तग धरणाऱ्या वाहनांची निर्मिती ही शक्य झालेली आहे. हे जैविक तंत्रज्ञानाचे फायदे आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे. मग कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे याच्यातील जी काही हरित क्रांती असेल ही हरित क्रांती कशी घडली ही वाचून जायचे. पण त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचा जो काही गाळलेली जागा असेल किंवा सहसंबंध ओळखा असेल यांच्यासाठी हरित क्रांतीमध्ये आपण जे काही अमेरिकेचे शास्त्रज्ञ होते नॉर्मन बोरलॉग आणि डॉक्टर M.S. स्वामीनाथन हे भारताचे शास्त्रज्ञ होते. यांनी हरित क्रांतीमध्ये काय केलेले मोलाचे योगदान दिलेले आहे. यानंतर श्वेत क्रांती म्हणजे सहकार्याच्या आणि जैविक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दूध उत्पादन हे केवळ जोडधंदा नव्हे तर ते संपूर्ण व्यवसाय होऊ शकतो. हे डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी काय केलेले दाखवून दिलेलं आहे. यानंतर नीलक्रांतीचा जो काही पॉइंट आहे तो पण वाचून जायचा आहे. नीलक्रांती म्हणजे पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती करणे. पूर्व आशियाई देशात शेततळे यात वाढणारे मासे पुष्कळ प्रमाणात आढळत असते. हे नीलक्रांती पण करून जायचं आहे. यानंतर सेंद्रिय खते असतील किंवा वनस्पती लागवड असेल त्याच्यात सेंद्रिय आणि असेंद्रिय लक्षात घ्यायचे. आणि वनस्पती लागवडमध्ये आपण किमान 2-3 वनस्पती तरी आपण लक्षात ठेवणार आहोत. पण ते आजारांवरती कसा उपयोग होतो हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर टिपा लिहा.
टिपाली यामध्ये काय लक्षात ठेवायचे आहे ते जैविक तंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग हे पण लक्षात ठेवणार. यानंतर औषधी वनस्पतीचे महत्त्व, तसेच महत्त्वाचे प्रश्न आपण बघितले तर जैविक तंत्रज्ञानाचा वापर करून बनवण्यात आलेल्या कोणत्या वस्तू तुमच्या जीवनात वापरत आहे ती हा एक लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर लसीकरण हा IMP करून ठेवायचा. लसीकरण म्हणजे काय किंवा प्रतिजैविके असतील हे लक्षात ठेवायचं आहे. यानंतर टिपालियामध्ये जैविक तंत्रज्ञानाचे फायदे आणि मूलपेशी हे 2 पॉईंट करून ठेवायचे आहे ते. त्यानंतर 9व्या धड्याकडे गेल्यानंतर सामाजिक आरोग्य. या सामाजिक आरोग्य 9वा आणि जो काही 10वा धडा आपत्ती व्यवस्थापन असेल यांच्यामध्ये आपल्या मनाने किंवा आपल्या विचाराने प्रश्नांची उत्तरं लिहिणं अपेक्षित असते ती. त्यांच्यामुळे यांचा भरपूर सारा त्या प्रश्नाचा सराव करायचा आहे जेणेकरून आपण योग्य पद्धतीने उत्तर लिहू शकतो. मग त्याच्यातला जो काही सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक असतील ते लक्षात घ्यायचे आहे ते. त्यानंतर 2 नंबरला आहे ते सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक. मग मानसिक ताणतणाव असेल, व्यसनदिनता असेल, दुर्गंधी आजार असतील, जास्त कालावधीचे आजार असतील ते लक्षात ठेवायचे आहे ते. तसंच सायबर गुन्हे, ताणतणाव व्यवस्थापन कोणकोणत्या घटकावरती सामाजिक आरोग्य निर्धारित करत असते ती हे पण लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढील इतरांशी सुसंवाद साधणे का महत्त्वाचे आहे हा पण पॉईंट आपण लक्षात ठेवणार आहोत. त्यानंतर प्रत्येकी 3 उदाहरणं द्यायची आहे ते, जसे की ताणतणाव कमी करणारे छंद, सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे रोग, मोबाईल फोन्समुळे अतिवापरामुळे उद्भवणारे शारीरिक त्रास. हे आपल्या मनाने प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. त्यानंतर तुम्ही काय कराल असे पण प्रश्न असते की जसे की 12वीचे पेपर चालू येते, तुमचे भाऊ अभ्यास करत नाही त्यांच्यासाठी काय कराल, किंवा घरात मोबाईलचा आवाज आहे, टीव्हीचा आवाज आहे, मग त्यांचा मला त्रास होतो हे पण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 10वा धडा आहे आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती म्हणजे काय की पर्यावरणात अनेक वेळा काही भयंकर धोकादायक घटना घडत असते त्यांना आपण काय म्हणत असतो, आपत्ती म्हणत असते. आपत्तीचे प्रकार आणि भूभौतिक, जैविक आणि मानवनिर्मित जे काही आपत्तीचे प्रकार असतील ते 5 नंबर 110 वरचे आपण लक्षात ठेवणार आहोत. त्यानंतर आपत्तीचे परिणाम 5 नंबर 111 ह्याच्यावरती काय करायचं विशेष लक्ष द्यायचं आहे. आपत्तीपूर्व व्यवस्थापन, आपत्ती पश्चात करण्यात आलेले व्यवस्थापन हा पॉईंट पण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर प्रथम उपचार व आपत्कालीन कृती यासाठी 5 नंबर 116 ते 17 वरचं काय करायचं, जो काही तक्ता असेल तो तक्ता व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर प्रथम उपचार पेटीसाठी आवश्यक साहित्य, हे कोणकोणते साहित्य आवश्यक आहे ते हे पण समजून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिरूप सराव. हा पण प्रश्न आपल्याला बोर्डाने 2-3 वेळेस विचारलेला आहे, तो पण आपण लक्षात ठेवणार आहोत. यानंतर अभिरूप सरावाचे जे काही ध्येय असतील हे ध्येय आपल्याला 2 ते 3 मार्काला विचारले जात असते ते आपण लक्षात ठेवणार आहोत. पहिलं आहे आपत्तीस देण्यासाठी प्रतिसादाच्या तयारीचे मूल्यमापन करणे. 2 नंबर आपत्ती नियंत्रण विभागात समन्वय सुधारणे, स्वतःची कार्यक्षमता ओळखणे आणि आपत्तीला जलद प्रतिसाद देण्याची क्षमता ठेवणे, नियोजित कृतीची व्यवस्थित तपासणे आणि संभाव्यत त्रुटी आणि धोके टाळणे हे लक्षात ठेवायचं आहे.